श्री स्वामी समर्थ मराठी जगत या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आजचा आपला व्हिडिओचा विषय असा आहे की आपल्या कुलस्वामिनीची किंवा एखाद्या देवीची ओटी कशी भरावी। तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर आपल्या घरामध्ये कुलस्वामिनीला किंवा देवीला अनन्यसाधारण महत्त्व असते, कारण आपल्या कुळाची ती देवी असते। आपल्यावर आशीर्वाद ठेवणारी, कृपाछत्र ठेवणारी आपली ती आई असते। आपले भले व्हावे, आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांचा उद्धार व्हावा यासाठीच तिचा आशीर्वाद मिळवण्यासाठी अनेक प्रकारे आपण पूजा अर्चा ही करत असतो। तर कुलस्वामिनीची ओटी ही किमान वर्षातून एकदा भरली गेलीच पाहिजे। पण जर का आपण कुलस्वामिनीच्या ठिकाणी जाऊन कुलस्वामिनीची ओटी भरू शकत नसेल तर आपल्याला काय करायचे आहे? आपल्याला घरच्या घरी आपल्या देव्हाऱ्यासमोर ओटी भरायची आहे। पाशा कुठल्याही देवीच्या मंदिरात आपल्या कुलस्वामिनीच्या नावाने ती ओटी नेऊन ठेवायची आहे। किंवा जर का तुम्हाला ती ओटी आपल्या कुलस्वामिनीच्याच मंदिरात भरायची असेल, पण एखादे कार्य लवकरात लवकर पूर्णत्वास जाण्यासाठी तुम्हाला ती ओटी आजच भरायची आहे, तर तुम्ही आजच भरून आपल्या देव्हाऱ्यामध्ये ठेवू शकता। आणि नंतर जेव्हा केव्हाही तुम्ही त्या कुलस्वामिनीच्या दर्शनाला जाल तेव्हा ती ओटी तिथे नेऊ शकता। विषय असा आहे की कुलस्वामिनीची ओटी भरायची कशी? तर कुलस्वामिनीची ओटी भरण्यासाठी प्रथम एका आसनावर बसावे। जर का घरी भरत असाल तर आसनावर बसावे, मंदिरात भरत असाल तर मंदिरात देवीच्या समोर बसावे। तर आधी सुरुवातीला खाली एक ताट घ्यावे। त्या ताटावर सुरुवातीला जी आपण साडी देवीसाठी घेतली ती साडी ठेवावी। त्या साडीची हळद कुंकू वाहून पूजा करावी। त्या साडीवर एक नारळ ठेवावे। सौभाग्याचं लेणं म्हणून हळदी कुंकू त्याच्यासोबत एका डब्बीमध्ये किंवा एखाद्या पुडीमध्ये त्याच्यामध्ये बांधून टाकावे। त्यामध्ये हिरव्या बांगड्या, त्याचप्रमाणे टिकल्या, मंगळसूत्र, तुमच्याकडे नथ असल्यास नथ, एखादा गजरा आणि आवर्जून लक्षात ठेवण्याजोगी गोष्ट म्हणजे त्यामध्ये पानाचा विडा देवीला अर्पण करावा। त्याचप्रमाणे खोबऱ्याचा तुकडा, खारी, बदाम आणि खोबरं तसेच लिंबू सुद्धा तुम्ही देवीला त्या ओटीमध्ये भरू शकता। आणि या सर्व ओटीवर नंतर तुम्हाला 3 वेळा दोन्ही हातामध्ये भरून तांदूळ तुम्हाला त्या ओटीवर टाकायचे आहे। आणि सर्व झाल्यानंतर त्या ओटीला पुन्हा हळदी कुंकू वाहून देवीच्या समोर बसून प्रार्थना करायची आहे। तुमची जे काही इच्छा असल्यास ती तुम्ही देवीला सांगू शकता आणि मग ती ओटी धरून देवीच्या चरणामध्ये तशीच ठेवू शकता। यामध्ये सर्वात महत्त्वाचं सांगायची गोष्ट अशी की देवीला पानाचा विडा हा अत्यंत प्रिय असतो आणि अशी मान्यता आहे की देवीला ओटी भरताना त्यामध्ये तांबूल हे असावेच। तांबूल जर का नसले तर पानाचा विडा मात्र आवर्जून असावा। त्यामुळे देवीची कृपादृष्टी ही सदैव तुमच्यावर राहते आणि देवीसुद्धा तुमची जी ओटी आहे ती ओटी स्वीकार करते। अशा प्रकारे तुम्हाला कुलस्वामिनीची ओटी भरायची असते। ही अशाच प्रकारे कुलस्वामिनीची त्याचप्रमाणे कोणत्याही देवीची ओटी ही भरण्यात येते। यामध्ये लक्षात ठेवण्याजोग्या गोष्टी म्हणजे सौभाग्याचे अलंकार आवर्जून त्या ओटीमध्ये असावे। एखादी गोष्ट कमी जास्त झाली तरी चालेल, पण सौभाग्याचे अलंकार हे त्या ओटीमध्ये सदैव असावे। सौभाग्याच्या अलंकारामध्ये हिरव्या बांगड्या, मंगळसूत्र, नथ, त्याचप्रमाणे हळदी कुंकू या सर्वांचा समावेश होतो। एखादी गोष्ट कमी जास्त झाली तरी चालेल, पण सौभाग्याचे अलंकार हे कायम त्या ओटीमध्ये असावे। तसेच जर का कुलस्वामीची ओटी भरत आहात तर त्यामध्ये पानाचा विडा सुद्धा असावा, कारण देवीला तो पानाचा विडा अतिशय प्रिय असतो। तसेच खोबऱ्याचा तुकडा सुद्धा त्यामध्ये असावा। कोणत्याही स्त्रीला जर का कुलस्वामिनीची देवीची ओटी भरायची असेल तर आवर्जून तिने साडी घालावी, सौभाग्याचे अलंकार धारण करावे, म्हणजे कुंकू, टिकली, त्यामध्ये सिंदूर भरावा, हातामध्ये काचेच्या बांगड्या घालाव्या, त्याचप्रमाणे खांद्यावर पदर घ्यावा आणि नंतरच देवीची ओटी भरायला सुरुवात करावी। ही देवीची ओटी भरण्याची पद्धत पूर्वापार चालत आलेली आहे। फक्त देवीची ओटी भरताना जी स्त्री गर्भवती असते ती स्त्री कधीही देवीची ओटी भरत नाही, कारण देवीने आधीच तिची ओटी भरलेली असते। तिच्या ओटीपोटामध्ये एक सुंदरसं बाळ हे वाढत असते, त्यामुळे एक गर्भवती स्त्री ही ओटी भरू शकत नाही। बाकी सर्व स्त्रिया ही ओटी भरू शकतात। अशा प्रकारे तुम्हाला कुलस्वामिनीची किंवा कोणत्याही देवीची ओटी भरायची असल्यास या पद्धतीने तुम्ही ती ओटी भरू शकता। ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते सांगायला विसरू नका
आणि अशाच नवीन नवीन भक्तिविषयक व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला भेट देत राहा। तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असल्यास कमेंटमध्ये तुम्ही ते विचारू शकता, त्याचे उत्तर देण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन। श्री स्वामी समर्थ।